ठाणे रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाऱ्यावरील स्थानकाच्या एकाही प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर नाहीये। एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा सवाल रेल्वे प्रवाशांनी उपस्थित केलाय। महात्मा फुले मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रशांत देशमुख यांची निवड करण्यात आली आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेने हे संमेलन आयोजित केले। महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन पुरंदर तालुक्यातील कानवडी इथं 27 नोव्हेंबरला होणार आहे। कुर्ल्यात गॅस पाईपलाईनला आग लागल्याची घटना घडली। MGL गॅस पाईपलाईनमुळे गळतीमुळे आग लागली असून अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। कुर्ल्यात रहिवासी इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली। कोहिनूर अपार्टमेंटला आग लागली असून अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। पुण्यातील कपिला हॉटेलचा स्लॅब कोसळलाय। स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली 2 जण अडकले होते। दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्यात। चोरट्यानं 7 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपींनी आतापर्यंत पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि महाराष्ट्र इतर जिल्ह्यात जवळपास 50 ते 60 चोरीचे गुन्हे केल्याचं तपासात उघडकीस आलंय। मुंबईतल्या कांदिवली पश्चिम इथं गरुड पेट्रोल पंपावर गोळीबार झालाय। अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला। गोळीबारात 1 जण जखमी झालाय। चारकोप पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। नाशिकच्या सिन्नर बस स्थानकावर अपघात झालाय। बस थेट पलाटावर चढल्यानं अपघात झाला। यामध्ये 9 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। 5 जण गंभीर जखमी आहेत। अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली।